भंडारा जिल्ह्यात यंदा उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली। मात्र आता सध्या कापणीचा हंगाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे म्हणून जी कापणी आहे ती रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण सध्या भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील शेतशिवार परिसरात बघू शकतो। आपण या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाचे सावट भंडारा जिल्ह्यावर असल्यामुळे हे धानाची कापणी जी आहे ती रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर या वादळी वाऱ्यासह गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाने हजेरी लावली, त्यामुळं अनेकांचे शेतशिवारात धान जे आहेत ते जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण सध्या येथील शेतशिवारात आहोत, बघू शकतो इथे देखील जे धान आहे हे धान जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी हे धान शेतकऱ्याने वाचवलेले आहेत, मात्र तरीसुद्धा हे धान जे आहेत हे कापणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांचे प्रयत्न असताना गेल्या 2 ते 3 दिवसापासून भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, पावसाचे सावट आहे आणि त्यामुळं कापलेले धान सुकवायचे कुठं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे हे धानाची कापणी सध्या थांबवलेली आहे आणि शेतीचे कामं जे आहेत ते रखडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।